आजची ही मूग भजी तुम्ही कितीही वेळा केलीत आणि कितीही खाल्लीत तरी तुम्हाला नको वाटणार नाहीत. नेहमीची साधी तीच ती मूग भजी करण्यापेक्षा आज तुम्हाला एक छान हटके असा मूग भजीचा प्रकार दाखवणार आहे, जो याआधी तुम्ही कधीही बघितलेला नसेल किंवा खाल्लाही नसेल. तर आजची ही मूग भजी करण्याची थोडी वेगळी पद्धत आपण पाहणार आहोत. छान आतून जाळीदार आणि बाहेरून कुरकुरीत अशी ही मूग भजी तयार होतात. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी इथे आता आपण बघा 2 तासाआधी 1 वाटी मूग डाळ भिजत घातलेली होती आणि सोबतच इथे आपण यामध्ये एक आणखीनही साहित्य भिजत घातलेलं आहे. तर आता यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तांदूळ घेतलेले आहेत. रेशनचे तांदूळ आपण सोबतच 4 चमचे यामध्ये भिजत घातलेले आहेत. म्हणजे 1 वाटी मूग डाळीसाठी 4 चमचे आपण जो नाश्त्याचा चमचा वापरतो त्या चमच्याने 4 चमचे आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि सोबतच भिजत घातलेले आहेत. सुरुवातीला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुतले आणि 2 तासासाठी भिजत घातलेले आहेत. तर आता आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तर आता भिजलेली मूग डाळ आणि तांदूळ सोबतच बारीक करणार आहोत. आपण जे मूग डाळची भजी तयार करणार आहोत, त्यामध्ये तांदूळ जे वापरलेले आहेत, त्यामुळे तुमची मूग भजी अधिकच कुरकुरीत तयार होणार आहेत आणि चवही याची वेगळी छान अशी तयार होणार आहे, की याआधी तुम्ही या चवीची मूग भजी कधीही खाल्लेली नसतील. तर आता सोबतच डाळ तांदूळ आपण बारीक करण्यासाठी घातलेले आहेत. डाळ भिजलेली असल्यामुळे पाणी आपण वरून यामध्ये घालणार नाही आहोत. गरज जर वाटली तरच पाण्याचा वापर करणार आहोत. आता यासोबतच काही साहित्य घालून घेणार आहोत. तर इथे आपण 8 ते 10 काळी मिरी घेतलेली आहेत. काळी मिरी घातल्यामुळे भज्यांची चव आणखीनही छान वाढली जाते. आता यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचा आहे अर्धा चमचा धने. तर नंतर आपण धने यामध्ये कुटून घालण्यापेक्षा सोबतच आपण बारीक करण्यासाठी घालणार आहोत. अर्धा चमचा इथे आपण जिरे घालणार आहोत. आता यामध्येच आपल्याला घालायचं आहे तो म्हणजे लसूण. तर इथे 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आपण. तर त्या लसूण पाकळ्या आपल्याला घालायच्या आहेत आणि इथे आपल्याला आलं घ्यायचं आहे. तर अर्धा इंच मी आलं यामध्ये घेतलेलं आहे बारीक करण्यासाठी आणि इथे 3 हिरव्या मिरच्या होत्या. तर लांब हिरव्या मिरच्या असल्यामुळे त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि आता पाणी न टाकता हे बारीक करून घेतलेलं आहे. फार जास्त बारीक करायचं नाही. छान रवाळ असंच हे आपल्याला ठेवायचं आहे. कारण जितकं छान रवाळ हे असेल तितकीच तुमची ही जी भजी आहेत ती बाहेरून कुरकुरीत तयार होतील. तर आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कोथिंबीर. ती आपण सुरुवातीला घातलेली नाही कारण ती जास्त बारीक झाली असती आणि आपल्याला ते जास्त बारीक करायचं नाही. तर आता यामध्ये कढीपत्ता आणि बघा इथे असा मूठभर पालक घेतलेला आहे. तो स्वच्छ आधी धुवून घेतलेला आहे तोडल्यानंतर आणि इथे आपण यामधलं पूर्ण पाणी सुकू दिलेलं आहे. आता आपल्याला हा पालक हाताने चिरून यामध्ये घालायचा नाही तर हाताने तोडून घालायचा आहे. तर बघा हाताने असा तोडून घेतलेला आहे पालक आणि आता आपण हा बारीक करण्यासाठी या मिश्रणामध्ये घालणार आहोत. आणि पालक आपल्याला बघा पूर्ण बारीक करायचं नाही, त्याचेसुद्धा पानं दिसले पाहिजे असं ठेवायचं आहे आपल्याला. तर आता आधी बारीक करून घेते आणि दाखवते तुम्हाला. तर भज्यांचा हा वेगळा प्रकार एकदा तुम्ही नक्कीच करून बघा आणि रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तसाच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका. तर आता बघा आपण भज्यांचं जे मिश्रण होतं ते बारीक करून घेतलेलं आहे. आता यामधला पालक बघा मी मिश्रण तुम्हाला काढत असताना दिसत असेल की पानं दिसत आहेत म्हणून. जास्त जर तुम्ही बारीक केला तर पालकाची चवही लागणार नाही आणि मिश्रणाचा रंगही बदलेल. तर बघा आता हे मिश्रण या पद्धतीचं तयार करून आपण घेतलेलं आहे. आणि बघा सुरुवातीला पालक न घालता आपण असा पूर्ण मिश्रण तयार करून झाल्यानंतर चिरून न घेता हा या पद्धतीने पालक या भज्यांमध्ये वापरलेला आहे. तुम्ही बारीक असा चिरूनसुद्धा घेऊ शकता. पण असा जर वापरला पालक आपण भज्यांमध्ये तर तो सगळीकडे एकसारखा लागतो आणि चवही खूप छान लागते भज्यांची. तर आता हे मिश्रण तर तयार झालेलं आहे. मीठ यामध्ये आपण नंतर घालणार आहोत. पण एक चटणी तयार करूया सोबत झटपट अशी. त्यासाठी मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये अर्धा इंच आलं घ्यायचं आहे आणि 1 लसूण पाकळी घ्यायची आहे. लसूणचं प्रमाण यापेक्षा जास्त घेऊ नका कारण कच्चाच लसूण इथे आपण वापरणार आहोत. आणि अर्धा चमचा जिरे, तसंच इथे पाव चमचा चाट मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता इथे आपण बघा एक छोटी वाटी भरून कच्चे न भाजता शेंगदाणे घेतलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं या चटणीमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा. तेल या चटणीमध्ये जरूर घाला. तर आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालणार आहोत आणि ही चटणी जी आहे ती बारीक करून घेणार आहोत आपण.
तर यामध्ये जे शेंगदाणे घातलेले आहेत हलकेसे ते रवाळ आपल्याला ठेवायचे आहेत, फार जास्त बारीक नाही करायचं. तर ही चटणी बघा झटपट अशी तयार झालेली आहे. तुम्ही कचोरी, समोसा, त्याचबरोबर ढोकळा, कुठल्याही नाश्त्याबरोबर ही चटणी खाऊ शकता. स्टॉलवर बऱ्याचदा ही चटणी सर्व केल्या जाते. तर ही झटपट तयार होणारी चटणी एकदा तुम्ही करून बघा आणि चवीलाही खूप अप्रतिम लागणारी ही चटणी आहे. कमी साहित्यामध्ये, कमी वेळेमध्ये तयार होणारी आहे. आता हे जे आपण मिश्रण भाज्यांचं तयार करून घेतलेलं होतं, त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि आपण ही जी भजी तयार करणार आहोत, यामध्ये अजिबातही सोडा, इनो आपण कसलाही वापर केलेला नाही. आता यामध्ये आपल्याला फक्त चुटकीभर एवढा हिंग घालायचा आहे. आणि आता हिंग घातल्यानंतर एकत्र सर्व साहित्य यामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. बाजूलाच मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तर बघा, पालक बऱ्याचदा मुलं खायचा कंटाळा करतात, पण त्यांना तळलेले असे चटपटीत पदार्थ आवडतात. पण अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मुलांना पालक यामध्ये टाकून भजी खायला देऊ शकता. तर आता तेल गरम होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तेल छान कळकळीत असं गरम होऊ द्यायचं आणि भजी तेलामध्ये सोडत असताना गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे, म्हणजे जी भजी आहेत ती सहज वर येतात आणि हलकी होतात. भजी तुमची तेलकटसुद्धा होत नाहीत. तर आता बघा, मी इथे भजी तेलामध्ये सोडत असतानाच आधी टाकलेली भजी बघा स्वतःहून वर येत आहेत, म्हणजे ती हलकी आहेत. आता बघा, आपण यामध्ये भरपूर अशी भजी तेलामध्ये सोडून घेतलेली आहे. आता आपल्याला गॅसची स्पीड मीडियम करायची आहे. भजी सोडेपर्यंतच तेलामध्ये गॅसची स्पीड मोठी ठेवायची आणि नंतर मग मीडियम करायची. आता भज्यांना छान रंग येऊ द्यायचा. सोबतच आपण हिरवी मिरचीसुद्धा तळण्यासाठी भज्यांबरोबरच टाकणार आहोत तेलामध्ये आणि तीसुद्धा छान तळून घेणार आहोत. आता भजी म्हटलं आणि हिरवी मिरची नाही असं होऊच शकत नाही. तर आता भजीसुद्धा बघा छान तळली जात आहेत, पण मिरची आपली तळून झालेली आहे. ती आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि यावर मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे. आता भजी आहेत त्यांना आपल्याला अजून थोडंसं तळून घ्यायचं आहे. त्यामुळे आपण ती तेलामध्येच राहू दिलेली आहेत. तर आता बघा, भजी ही आपली तळून इथे झालेली आहे. तीसुद्धा आपण काढून घेणार आहोत. आणि तुम्ही इथे बघू शकता, ही बघा हलकीशी बाहेरून सोनेरी अशी भजी आपली तळून झालेली आहेत, पण आतून अगदी जाळीदार ही भजी तयार होतात. यामध्ये जे आपण तांदूळ वापरलेले आहेत, हे एकदा तुम्ही वापरून बघा. तांदळाचं पीठ न वापरता या पद्धतीने तांदूळ जर वापरले ना, तर भजी एकच नंबर होतात. तर आता राहिलेली आहेत तीसुद्धा तळून घेते. आणि इथे बघा, आपली जी भजी आहेत ना, आता ती तळून तयार झालेली आहेत. तर आता आपण भजी सर्वसुद्धा करणार आहोत. तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली? झटपट काही तुम्हाला संध्याकाळच्या चहाबरोबर काही खायचं असेल किंवा वेळेवर पाहुणे मंडळी आली असेल, तर त्यांनासुद्धा तुम्ही हा नाश्ता करून खाऊ घालू शकता. नक्कीच तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाहीत. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भजी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते मी आतून किती जाळीदार झालेली आहेत म्हणून. तर पुन्हा अशाच एखाद्या छानशा उपयुक्त आणि घरगुती रेसिपीसह आपण पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.